काँग्रेसच्या ताब्यात होती, त्यांच्याकडून अपेक्षित असं सहकार्य या ठिकाणी झालेलं नाही. रस्ते, गटर, ड्रेनेज लाईन या सर्व अपेक्षा महायुती पूर्ण करील. जिथं बजेट मंजूर केलं तिथं मुद्दाम करायचा नाही रस्ता. दरवेळी फसवा फसवीशिवाय तिने काही केलेलं नाही. लाईन केली एवढं, त्याला पण बऱ्याच ठिकाणी गळते. हे काँग्रेसचा अपयशच आहे. त्या लाईन तुम्ही नवीन लाईन काढून तुम्ही काय करणार विकास सांगा. आहेत ते रस्ते ते पण बाद होऊन जातील. महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण फुलेवाडी येथे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की इथल्या प्रभागातील जे काही समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत, तर त्यांच्याकडूनच. दादा, काय सांगाल, इथे कोणकोणत्या समस्या आहेत आणि कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजेत? या इथं बऱ्यापैकी समस्या आहेत. त्या समस्या फक्त महायुती सोडवू शकते. आजपर्यंत बरेच वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती, महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती, त्यांच्याकडून अपेक्षित असं सहकार्य या ठिकाणी झालेलं नाही. बराच विकास खुंटलेला आहे. रस्ते, गटर, ड्रेनेज लाईन या किरकोळ नागरिकांच्या सुविधा या सुद्धा अतिशय म्हणजे कमी प्रमाणात आहेत. स्वच्छतेचा अभाव आहे. यासाठी महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे. त्यासाठी महायुतीच्या चारही जागा प्रभाग क्रमांक 9 मधून येणं गरजेचं आहे. पण का महायुतीच का? महायुती म्हणजे आता केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. फंडिंगसाठी जर म्हटलं विकास कामं करायची असली तर महायुतीच आवश्यक आहे. बरोबर. मग इथल्या प्रभागात महायुतीकडून कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजेत? या प्रभागात महायुतीकडून बऱ्यापैकी लोकांच्या अपेक्षा आहेत. म्हणजे रस्ते, गटर, ड्रेनेज लाईन चालवणं या सर्व अपेक्षा महायुती पूर्ण करील. अशी या येथील नागरिकांची म्हणजे प्रामाणिक इच्छा आहे. महायुतीच पाहिजे, तीच या समस्या सोडवू शकते अशी इच्छा आहे. काँग्रेसने पण विकास कामं केलीच की केली, परंतु त्याला मर्यादा आल्या. देशात भाजपची सत्ता होती, राज्यात भाजपची सत्ता होती. या महानगरपालिकेत कायम काँग्रेसची गेली 15 वर्ष सत्ता आहे. ती फंड जरी आला तर ते फंड परत पाठवत होते. विकास कामाला खो घालायची ही काँग्रेसची प्रवृत्ती आहे. होय, अजिबात केलेली नाहीत विकास कामं. प्रत्येक गोष्टीत त्यांचा विरोध असायचा. केंद्राकडून राज्याकडून फंडिंग आल्यावर अशा प्रकारचा विरोध असल्यामुळे बरीच विकास कामं जिथं बजेट मंजूर केलं तिथं मुद्दाम करायचा नाही. रस्ता, गटर अशा व्यवस्थेत त्यांची एक यंत्रणा कार्यरत होती. दरवेळी फसवा फसवीशिवाय तिने काही केलेलं नाही. काही आता आमची इथं बऱ्याच इथं कॉलनी आहेत, काही तिथं अजून सुविधा दिलेल्या नाहीत. फक्त थेट पाईपलाईन केली एवढं, त्याला पण बऱ्याच ठिकाणी गळते. हे काँग्रेसचं अपयशच आहे. बरोबर. तर तुम्ही काय सांगाल? टॅगलाईन वरती म्हणला तर ते कसं आहे, गेले 10 वर्ष झालं महानगरपालिकेत त्यांची सत्ता आहे. आता ते म्हणतात कोल्हापूरकर कसं, पण ह्या 10 वर्षात तुम्ही बघितले कोल्हापूर कसं आहे आणि काय ते. ह्या 10 वर्षात तुम्ही कोल्हापुरात काही केलं नाही. मग आता टॅगलाईन तुम्ही नवीन लाईन काढून तुम्ही काय करणार विकास सांगा. बरोबर. आता तुमची महानगरपालिकेत सत्ता येऊन तरी काय उपयोग आहे काय? आता तुम्हाला काय फंड मिळणार नाही किंवा काही मिळणार नाही. आहेत ते रस्ते ते पण बाद होऊन जातील. त्याच्यापेक्षा महानगरपालिकेत महायुतीच बरी आहे. का महायुतीच का? महायुती सत्ता, आता महायुतीची महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आली तर तुम्हाला वरनं फंड मिळाला जाईल. आज तुम्ही बघितलं तर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा एकही आमदार नाही, तर तुम्ही फंड आणणार कोण? त्यासाठी महायुती सत्ता हवी महानगरपालिकेत. ह्यावेळी काय वाटतं की महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा लागेल? अहो, महायुतीचा झेंडा जेव्हा लागणार. हो, 100% जनता देईल का साथ? 100% देणार. आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या भावांना साथ देतील का? 100% देणार. या आधी पण दिलेलं आहे, आता पण देणार. म्हणजे जसं विधानसभेला तसंच आता पण होईल का? हो, मग काय तर. तर काय सांगाल, लाडक्या बहिणी लाडक्या भावांना साथ देतील का? 100% लाडक्या बहिणींच्या बऱ्याच गरजा ज्या त्यांच्या पतिदेवांच्याकडून मागण्यात येत होत्या त्या गरजा याला केंद्र राज्य सरकारनं पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी 100% लाडक्या भावांच्या पाठीशी राहणार आणि निर्विवाद त्यांचं महिलांचं जे 50% मतदान प्रत्येक प्रभागात आहे त्यातील 40% मतदान हे माहितीला पडणार. सर्वच घटकांचा विचार केला तर समाजात अजूनही 30% महिला नाही म्हणजे जर तुम्ही सर्वच घटकांचा विचार केला लाडक्या बहिणीचा आधार झालेला आहे. आणि आता नवीन राज्य सरकारनं केलेला आहे आर्थिक त्या लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयाच्या योजनेवर लाडक्या बहिणीचा एक आधार झालेला आहे. आणि आता नवीन त्या राज्य सरकारनं केलेला आहे छोट्या लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयाच्या योजनेवर त्यांना 1 लाख रुपये हात पसरा मिळाला साध्या बँकेकडे त्यामुळे त्यांना छोटा मोठा उद्योग घरातील काही तर वस्तू घ्यायच्या असल्या आता कुठेही हात पसराय कुठल्या साध्या बँकेकडे जावं लागणार नाही. हा एक फायदा आहे. बरोबर. महिला सक्षमीकरणचं एक मोठं महायुतीचं एक जाळं चालू आहे. बरोबर आहे. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं आणि महासत्ता होण्याच्या दृष्टीनं महिलांसाठी स्वयंसेवा आणि स्वयंस्फूर्तीनं महिलांनी रोजगार निर्मिती करून या देशाच्या उद्योगधंद्यात हातभार लावावा असं एक या सरकारची ध्येय आहे. बरोबर. धन्यवाद दादा.